ऐकून घेतल्या। सरकारनं जी काही तुटपुंजी मदत केलेली आहे त्याबद्दल शेतकऱ्यांच्यामध्ये प्रचंड असा असंतोष आहे। एक प्रकारे भिकेचा तुकडा टाकल्यातला प्रकार हा दिसतोय। वास्तविक पाहता आंबा बागायतदारांनी गेल्या 2 महिन्यापासून आंदोलन करून कलमाला 5,000 रुपये किंवा हेक्टरी 5 लाख रुपये मागणी केली होती। काजूसाठी हेक्टरी 3 लाख रुपयाची मागणी केली होती आणि ही अवास्तव नाही। शेतकरी थकीत आहे, कर्जबाजारी झालेला आहे, औषध दुकानदारांच्या उधाऱ्या भागवायच्या राहिलेल्या आहेत, त्याचबरोबर व्यापाऱ्यांच्याकडून उचल घेतलंय त्याला व्याज चालू आहे। आंबा व्यापारी हे बेकायदेशीररित्या, कारण सावकारी करण्याचा त्यांचा धंदा नाही आहे, त्यांचं लायसन आहे ते आंबा खरेदी करणं आणि विकणं यासाठी, परंतु तरीसुद्धा अनेक व्यापारी आंबा बागायतदारांना ॲडव्हान्स देतात आणि त्याच्याकडं 10 ते 12% व्याजाची वसुली करतात। हे थांबवलं पाहिजे, नाहीतर त्यांच्यावर आम्ही खाजगी सावकारीचे गुन्हे दाखल केल्याशिवाय सोडणार नाही। अनेक औषध कंपन्यांनी, औषध दुकानदारांनी बोगस, बंदी असलेली निकृष्ट दर्जाचे औषधं दिलेले आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत। त्यांचे सॅम्पल्स आमच्याकडे आहेत। जिल्हा कृषी अधीक्षकांनी ते सॅम्पल्स घेऊन त्याच्यावर रीतसर लॅबोरेटरीला पाठवून त्याच्या तपासण्या केल्या पाहिजेत आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे। अशा संदर्भातही आज आमची चर्चा झाली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सगळ्या शेतकऱ्यांच्या असहाय्य स्थितीचा गैरफायदा घेऊन आंबा व्यापाऱ्यांनी आंब्याचे भाव पाडलेले आहेत। वास्तविक पाहता विद्यापीठच सांगतं की 10% सुद्धा उत्पादन नाही। आज बाजारामध्ये रत्नागिरी हापूस, देवगड हापूस, वेंगुर्ला हापूस या लेबलखाली गुजरातचा आणि कर्नाटकातला आंबा राजरोसपणानं विकला जातो आहे। पेटीमध्ये 1-2 आंबे रत्नागिरीचे घालायचे आणि बाकीचे इतर आंबे घालायचे आणि ग्राहकांची फसवणूक करायची, असा उद्योग हे व्यापारी करतायत। शिवाय खरं तर बाजारपेठ हे कोणाच्या इशाऱ्यावर चालत नाही, तर मागणी पुरवठ्याच्या सूत्रावर चालत असते। यावर्षी पुरवठाच इतका कमी आहे, आंब्याला अतिशय चांगला दर मिळाला पाहिजे होता, परंतु व्यापाऱ्यांनी संगनमतानं हा आंब्याचा भाव पाडलेला आहे। म्हणून 2 एप्रिलला वाशी मार्केटमध्ये तिथल्या सचिवांना आम्ही सांगितलेलं आहे की आम्ही काही आंबा बागायतदारांना घेऊन येतोय। त्या ठिकाणी आंबा व्यापाऱ्यांच्याबरोबर आमची एक संयुक्त बैठक घेऊन त्या ठिकाणी आम्ही त्यांना इशारा देणार आहोत, हे भाव पाडण्याचे धंदे बंद करा, अन्यथा तुम्हाला धंदा करणं मुश्किल होईल। हा इशारा आम्ही आंबा व्यापाऱ्यांना सुद्धा देणार आहोत। सरकारनं जरी तुटपुंजी मदत जाहीर केलेली असली तरी आमचा लढा संपलेला नाही। 4 एप्रिलला देवगडला मेळावा घेतला आहे। आज बैठक होती, या बैठकीमध्ये रत्नागिरीचा एक व्यापक मेळावा घेतला जाणार आहे। त्यानंतर रायगडमध्ये बागायतदारांचा एक मेळावा घेणार आहे, पालघरमध्ये घेणार आहे, ठाण्यामध्ये घेणार आहे आणि हे सगळे मेळावे झाल्यानंतर एक दिवस निर्णायक धडक ही मुंबईला द्यायची आहे सगळ्या आंबा आणि काजू बागायतदारांना घेऊन, आणि तो लढा मात्र निर्णायक असेल।